नमस्कार मंडळी. आपण झूम ॲप मध्ये ज्यावेळेस मीटिंग अटेंड करतो तर साधारणतः झूम ॲप मध्ये 2 ते 100 व्यक्ती एका वेळेला एकमेकाला पाहून बोलू शकतात, ऐकू शकतात. तर एखाद्या व्यक्तीला जर बोलायचं असेल गेस्ट स्पीकरला कसं बोलणार आणि गेस्ट स्पीकरला कसं कळणार की तुम्हाला बोलायचं आहे. ज्याप्रमाणे आपण शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला काही प्रश्न विचारत असेल, काही चर्चा करायचं असेल तर तो असा हात करायचा. अगदी तीच सुविधा इथे झूम ॲपने आपल्याला दिलेली आहे. तर बघा, आपण मोबाईलवर जॉईन असेल तर मोबाईलच्या स्क्रीनला एकदा टच करायचं आहे. टच केल्यानंतर असं खाली ऑप्शन येतात, तिथे रिॲक्शन आहे. त्या रिॲक्शनला टच करून इथे असं हाताचं चिन्ह दिसते, त्याला टच करायचं आहे. तर बघा, इथे चिन्ह आलेले आहे आणि त्या समोरच्या व्यक्तींना तुम्ही हात वर केलेला आहे व्हर्च्युअली, त्यांना दिसेल की तुम्हाला काहीतरी चर्चा करायची आहे, बोलायचं आहे. ते तुम्हाला इथे परत मोबाईलच्या स्क्रीनवर टच करून, लॅपटॉपवर असेल तर तुम्हाला सरळ इथे खाली असं दिसते. मोबाईलच्या स्क्रीनला एकदा बोटाने टच करावं लागतं. टच केल्यानंतर ही माईकची जी काही इथे लाल रेष आली त्याला तुम्ही टच करून डायरेक्ट तुम्ही नीट करून बोलू शकता. आणि ज्या वेळेस तुमचं बोलणं झालं त्यावेळेस परत रिॲक्शन मध्ये जायचं आहे आणि लोअर हँड करायचं आहे. तर थँक्यू.